आपणास या ठिकाणी मी विनंती करत आहे की बरीचशी मंडळी या ठिकाणी येत आहे आणि आपण सर्व या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा आगळा वेगळा अनुभव घेणार आहात। मी आपणास आधीच विनंती केलेली आहे आणि सर्वांना सांगू इच्छितोय की काही वेळातच जबरदस्त गाण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि आपण सर्व या अभिष्टन सोहळ्याला उपस्थित झालेले पाहुणे मित्र मंडळी आयुष्यमान भारत सोनवणे यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपण या ठिकाणी जे उभे मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की येऊन आपण अस्वस्थ व्हावं, बसावं। जे आसनं टाकलेले आहेत आपल्यासाठी आहेत, आपल्यास विनंती आहे की आपण त्या आसनावर स्थानापन्न व्हावं। आपण गाण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा सुद्धा आनंद लुटणार आहात। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अस्वस्थ व्हावं, आपणा सर्वांना विनंती आहे। पुन्हा एकदा आपण सांगू इच्छितो आयुष्यमान भारत सोनवणे मित्रमंडळ आयोजित जिल्हा कार्य अध्यक्ष RPI कल्याण डोंबिवली शहर आयुष्यमान भारत सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आपण उपस्थित झालेला आहात आणि असा बहरदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आमच्या जवळचे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण शहर युवक आघाडीचे अध्यक्ष संतोषजी जाधव साहेब, त्याशिवाय समाजसेवक शेखरजी केदारी साहेब, आमच्या जवळचे आमचे सर्व मित्र मंडळी, परिचित सर्व मान्यवर काही येत आहेत आणि आता काही वेळातच आपण या भारदस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण जे उभे आहात आपण अस्वस्थ व्हा, बसून घ्या, ही आपणास विनंती आहे। संगीतची थाप म्हणल्यानंतर आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहात, त्यांच्या सुरांची आपण दाद देणार आहात। एक घरदार असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। ही सर्व मंडळी या ठिकाणी बरीचशी मी नाम उल्लेख पुन्हा एकदा करेन की या ठिकाणी आलेले सर्व आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत। आपल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला भारतभाऊ सोनवणे वाढदिवसाचा हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय आनंद होतोय आणि आपण सर्व मी सर्वांचा नामोल्लेख पुन्हा एकदा करणार आहे। तर आपण महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांची बहरदार गाणी ऐकणार आहात। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करणार आहात। पुन्हा एकदा मी आपणास सांगू इच्छितो की आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांच्या गाण्याला सुरुवात करावी अशी आपणास सर्वांना विनंती करतो।